केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उदयनराजे भोसले यांच्यामधील बैठक सकारात्मक झाली। आज किंवा उद्या भाजप उदयनराजेंची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे। सातारा लोकसभा लढवण्यास उदयनराजे इच्छुक आहेत। ही जागा राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे या जागेचा तिढा कायम आहे। साताऱ्याच्या जागेवरून अमित शहांनी उदयनराजेंशी चर्चा केली। बैठकीत भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उपस्थित होते। दिल्लीत अमित शहांच्या घरी ही अत्यंत महत्त्वाची बैठक झालेली। या बैठकीमध्ये भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। साताऱ्याची लोकसभा लढवण्यासाठी उदयनराजे इच्छुक आहेत आणि त्यामुळेच गेले 3 दिवस ते साताऱ्यात तळ ठोकून होते। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, साताऱ्यातून आता उदयनराजे उमेदवार असतील हे तर कळलेलं आहे, पण उर्वरित तिढा कसा सुटणार आहे? काल रात्री उदयनराजे जे आहेत ते दिल्लीमध्ये होते। अमित शहांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि उमेदवारीसाठी त्यांना शब्दही दिला गेल्याचं बोललं गेलेलं आहे। मात्र उदयनराजे मध्यरात्री पुण्यामध्ये आलेले आहेत, मात्र माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। त्यामुळं त्या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत उदयनराजे यांचं नाव अजूनही भाजपने जाहीर केलेलं नव्हतं। त्या संदर्भात त्यांनी भेट घेतलेली होती आणि ती भेट सकारात्मक झाल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आज किंवा उद्या भाजपच्या यादीमध्ये उदयनराजे यांचं नाव असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी।